हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू एद्दोळते वशिष्ठाल काणी पळयतर शिलीची वशिष्ठाक कितले क्षमागुण असं म्हूण म्हणलेलें विश्वामित्रान परीक्षा करो वचून मागीर ताजी निमती शक्ती निमती कल्माशपादाक राक्षस देवता शाप मेळ्ळे. विश्वामित्रान ताजे वेरे किंकर म्हळें राक्षसाक त्या कल्माशपादाल शरिरांत तूं पेटयलें. ताणें वशिश्ठांगेले 100 जन पुत्रांकय गिळ्ळारी येसपळे वशिश्ठांक कोपेनी तांकां दुख्ख जालां. तांणी मस्त रितीर जीव काणगेवचे पळयले जाल्यार जाय न्ही म्हणले नंतर आनी जीव काणगेवचे देवाला मना नानतले कशी जीव काणगेवचे म्हळ्यार तांणी येतर आसतना अदृश्यंती म्हळेली शक्ती महर्शील बायल ती तांकां तांगेले मागशी येता. तांकां वेद म्हणलेले शब्द एक पडटा अदृश्यंती म्हूण कळ्ळी तांकां मागशी तिगेले निमताचे कोण हे वेद म्हणटा म्हण ती सांगता शक्तीले चेडूड मिगेल पडटा तसं 12 वर्स दुखून म्हणटना वशिश्ठांक ते जीवन नक्क म्हणलेलंच पळय ते वपास जिवना वयर एक मोग येयलो नातू जाला ते योग्यतान्वित तितलो तशें जावन ते नातवा खातीर पूण जीवन कोरका म्हणून मागीर ते नातवान जावचें आसा. नातवान जाल्ली नंतर पराशर तागेलें नाम पराशराक ताका ताण पाप हाका विशिश्टाक आन म्हूण आपोवचें. मागीर ताका क्रमेण कळटा वशिश्ठान न्हय आज्जो म्हूण आवसूल निमती कळटा. मागीर तो राक्षस याग करका म्हूण आनी लेखता कळवे त्या वेळार समाधान करचे खातीर वशिश्ठान ताका औरवा म्हूण म्हणलेलें एक औरोपाख्यान औरवा म्हणलेलें एकलें काणी सांगताची. आतां त्या औरवाल काणीन तूं आमी आसाची औरवाक म्हळ्यार भृगुवंशाचे सर्व ब्राह्मणांक नाश करू प्रयत्न करतना तेदना ते औरवाले अम्मा ते औरव तिगेले पडटांत आसता. एक पुणी चरड वोरो म्हूण म्हणलेलें हाजवेर तिणें एक प्रुणी भृगुवंशाचे भ्रूण गर्भिणी गर्भिणी ती एक पुणी चरड ओरका म्हूण सांगून तिणें पट्टा आशिल्ले चेडूड जांगे गेला. तांणी धांवतर आसतना ती आनी एक स्त्रीक ह्या विशय कळून ती तांकां त्या क्षत्रिया लागीं वचून सांगता कसलें कृतवीर्याले पिळिगेचे जन तांणी राजकुमार पुरे तांगेले वचून सांगता ती एक चेडूड तिगेले जांगेंत आसा थंय लागीं येयली ती कडकडता भिवन आतां चेडा कसलें जतकी म्हूण जाल्यार ते चेडू कितले एक नमने तेजस्वी आनी कितले एक योगसिद्धी त्या चेडा गर्भांतू आशिल्ले म्हळ्यार ते जांग सिळवून हांव सुबाद जेवचें ना जिमेगेल जेवण जांग सिळवून ते चेडू भायर येता. कितले प्रकाशमान जावन अशें म्हळ्यार कितले की कोटी सुर्या प्रकाश आशिल्ले ताका तेजस आशिल्ले ते पळोवच्या जायना नशी ते कृतवीर्याले पिळिगेचे क्षत्रिय पुरे दोळो कुरुड जाता म्हूण सांगून तांणी तांकां खंय वचचें काही कळना खंय अरण्यांत वाट चुकून पोवन करून लास्टाक कसले जेवते औरवाले आम आसना तिगे लागीं येवन आमी निमगुका म्हूण म्हळ्यार आमकां माफी करी म्हूण तिगे लागीं निमकां म्हूण आयल्यान तांणी जाल्यार तिगेल्या सांगताचे आमकां दोळ्यावचे तशें करी आमगेले मस्त चुकी जाली आमकां रक्षण करी म्हणून तेदन ती सांगता चेडूवानो म्हूण आपयती ते म्हळ्यार ती बाई एक आवसू तिगेले चेडस म्हणटा चेडूवानो म्हूण आपयता आनी सांगता पळय तूं मेगेल निमती तुमगेले दोळ वचचे न्ही म्हाका तुमगेले बैरी कसली कोप ना जाल्यार भृगुवंशाचे एक शिशू हें बरलात
तुमगेल वैरी तागेल वंश सगळे नाश करला म्हणलेले कोप ते चेरडा आसूचे आसच्या पुरो खंडित ते चेरडाल तेजसानींग ती तुमगेल दृष्टीचे अपहरण जल्ला इथे म्हणारी आमगेल वंशांत पुरा जनाक तांणी दिश मारला म्हणलेले कोप ते चेरडा कस पळय तुम्ही भृगवंशाचे एक एक भ्रूण बरयनी ते वंश पूर्ती नाश करचे खंयचे एक वंश पूर्ती नाश करचे म्हळ्यार केदे व्हडले पाप गतसवे ताजे खातीर वंशोद्धारा खातीर हे चेरडाक मिगेल जांगे भितर 100 वर्स पर्यंत दवरला मिगेल गर्भ आसतनाची वेदांग अध्ययन केला ते चेरडान ताका तशें पुरे विशय गोतस तागेले आनो तागेले आज्जा तागेले पिज्जे सकड जनाले मरणा कारण जाल्यार तुमी म्हूण सांगू न्हू तुमगेले नाश करका म्हूण ते शिशून निश्चय करून आसच्या पुरो कळवे एक चूरू निघ्रण जावन तुम्ही हत्या केलेले म्हळ्यार एक चूर तुम्ही कसलेची मनांतू एक चूर गिल्ट नानशी तितले जना तुम्ही दिश मारला जाल्यार तुमगेले पाप केद्दे व्हड पळय तशें तुमकांय पुरे जना मरण जावका म्हूण म्हळ्यार तेचेर डाक आशश्च पुरो ताका दैवीक शक्ती आसा तुमगेले दोळे पुरे लासून गेले ताजे निमती आतां जाय जाल्यार तुमी समजाव का बाय कोणा चूक करलें तांगेले माफी मागू का आमगेल्या मेगेल्या न्ही आतां तुमगेले निमती पयला मिगेल चेरडाक न्ही जावन तुमगेले निमती मस्त वायट जाल्यार मिगेल चेरडाक ताका पळय आनुना आजुना पिजुना कुटुंबाची कोणय ना मालगड म्हळ्यार नाची म्हणटा ताका कोप येवचे सहज न्हय खंयी तुमी प्रार्थना करून ताका शरण येयल्यार त्या चेरडान खंयी तुमगेले वयर संतोष पावल्यार तुमगेले दोळे दृश्टी सम करून दीत म्हणून म्हणटा तेन्ना ते ब्राह्मणी म्हळ्यार ती स्त्री तपस्विनी तिगेले उतर आयकून राजकुमार पुरे त्या चेरडाक नाना रितीरी स्तोत्र करता काही होगळसी ताचे काही मोग करताच की आनी आमगेल वैरी प्रसन्न जा म्हूण सांगून लाल्ली घालता की पळय एक सान चेरडू ताजी मन कळंक रहीत जाल्यार ताका हे वेदांग पारंगत जावन तो गर्भांत वशील देखून ताका कोप आशिल्ली कळ्ळें वेद म्हळ्यार वेद शिकिल्ले जेन्ना कोप आसता म्हूण न्ही धर्मप्रज्ञ आशिल्ली न्हू ताका धर्मप्रज्ञे निमती ताका आनी केलेली चुकी म्हूण मनांत आशिल्लें आतां ते चेरडा भारी संतोश केलो की अंचाण त्या राजकुमारांक पुरे जनाक ते चेरडाल संतोशा निमती दोळ दिसले तांणी आवसूकय पुत्ताकय नमस्कार करून तांणी तांगेले देशा चमकलीची अनेनैव च विख्यातो नाम्ना लोकेषु सत्तमः स और्व इति विप्रर्षिरूरु वित्वा विचायत ऊरू म्हळ्यार जांगी ऊरू सिगुळ्नु भायर येयलो न्हू तो तशें जावन ताका लोकांतू और्व म्हणूची नांव जल्लिके आत ताका क्षत्रियान पुरे बंधू दयादांक मारलेले न्हय आतां बरलेले जना पुरे आमची लोक सगळे संपूर्ण नाश करता ते क्षत्रियाला अपराध पळय क्षत्रियान भृगुवंश निर्नाम करप पळयले आतां लोक संपूर्ण नाश करता म्हणून लेखलाके कळ्ळें विश्वनिर्मुलन केल्यार क्षत्रियान नाश केलेला आमगेले पित्रा परे संतोष चेतलो म्हूण लेखला ताणें सर्व लोक विनाश करता म्हणून संकल्प करून घोर तपस्स करता पित्र देवतेंक संतुश्ट करचे खातीर तितलो उग्र तपस्या करता रस्तो कडेन तागेले तपस्याचे हुंसाणीन देवलोक असुरलोक मनुष्यलोक पुरे बुटूची दुख्खा पडली काही ते संताप जाल्ले देवलोकाच्यांक हुंसाणी राबू जायना मनुष्य लोकाच्यांक देवलोकाच्यांक ताप सैसू जायना म्हळ्यार मागीर मनुष्य लोकाच्यांक असुर लोकां समीत हे तपस्या एक नमने हुंसाणी तडसूचे जायना पित्र देवतेंक कळ्ळें हें लोक नाश जाता अशें जावचें न्हय म्हूण सांगून तांणी मग्गी पित्र लोकां देखून औरवाले आयल्यांची आनी चेरडाले सांगता की ते औरवाल्या की औरवा तूं कसं करतरस हें इतलं घोर तपस्सू कसल्या करतरस तुगेली तपस्या शक्ती कसं म्हणून आमकां गोतस पळय आत्ताची तपस्यान ह्या मट्टा ज्वाले हुंसाण येतरस 3 लोकांतूय तापमान चडतरस पळय चेरडा अशें करूनच तुगेलो कोप सुरवेक कंट्रोला हाडी तुगेले वंशाचे सर्व भृगू असमर्थ जावन क्षत्रियाले तांणी मारली कुडले मेलिली म्हूण लेखलावे तपशक्ती कोणाकय ना आशिल्ली म्हूण लेखलावे मस्जे ना आशिल्ली तांणी असमर्थ न्हय तशें लेखूनच तूं आमकां कितलीं सहस्र वर्ष ते मरण ना म्हूण सांगून असं कळ्ळें भृगवंशाच्या म्हणणी ऋषी मुनींक पुरे मरण ना म्हळ्यार कितलीं वर्स ते हें न्ही अमरत्व न्ही कितलीं सहस्र वर्ष ते वांचित तसले योगू आमकांच हे प्रापंचीक वेव्हार पळोवन बेजार येवन गेलेले
एक पंत दिव्य ज्ञान मेळ्ळी नंतर मागीर असले प्रपंचार राबचे म्हळ्यार नाक्क म्हूण दिसता. तशें हांव न्हू क्षत्रियाल नेवन कोर न्हू तांकां एक निमित्त करून घेवन आम्मीची मेल्लेलीची कळ्ळें. तशें आनी एक कसं म्हळ्यार आम्मी पुराय घरांत भुंयची भितरी पुराय ऐश्वर्य निप्पून दवरलेले म्हणले कुडले तूं तपस्वी जनांक ब्राह्मणांक धनलोभ आस म्हूण लेखलावे. धनलोभ न्ही, क्षत्रियांक प्रचोदन करता जाल्यार तसलें एक काम करता आशिल्लें आमी. तांणी प्रचोदीत जायना नातल्यार आमकां मारनाशिल्लीं. आमकां तांणी मारनी म्हूण जाल्यार आमी आनीक कितलीं वर्स हें बरीची क्रूर लोकांत ह्या प्रापंचीक वेव्हाराचेर लोकांत आमी आसुका देत आशिल्ले. हें आमकां खूश ना आशिल्लें कळ्ळें. आमकां स्वर्ग जाय जाल्यार स्वर्ग मेळटा तितली तपस बलस आमकां म्हणटना आमकां ते क्षत्रियाल दुडवा निमती कसल जावका हांगा आमगेले खातीर कुबेरान जाय जाल्यार द्रव्य दवरला केदना आमकां मरण जायना. आनी मस्तकाळ हांतू हे गोंदलांत वांचुका आमकां इतली लायक तपशक्तीन आमकां जाय जाल्यार म्हळ्यार परलोकाचे पुण्य परलोकान सूख भोगची पुण्य मेळटना हें केन्नाय दुख्ख सुची तसलें मृत्यू लोक आसूं कोणाकय मन येतवे ताजे खातीर आमी कशी मरण जायना जाल्यार आमी परलोका वचा जायना पळय. ताजे खातीर आमी हें उपाय केलेले कळ्ळें. आत्महत्या करून घेवं येत आशिल्लो म्हूण तुगेले मना येवच्या पुरो हे पुरे कोर न्हू कोण कोणाल करीन मारून घेवका आशिल्ले ताजे पयशे आत्महत्या करून घेवं येत आशिल्लो म्हूण जाल्यार आत्महत्या कितली पाप म्हूण गोतूच न्हय. आत्मा हाच पुमांस्तात न लोकान लभते शुभान ततो अस्माभिः समीक्षैवं नात्मा निपातितः. आत्महत्या करून घेतल जनाक चांग लोकू मेळना खंय परलोकान नरक मेळटा खंय तांकां श्रुती स्मृती सांग न्ही मे. ताजे खातीर पळय प्रापंचीक जिवनांत आमकां मस्त उपगण येयली. प्रापंचीक जिवनांत म्हळ्यार आमकां नाका म्हूण दिशिल्लें. आत्महत्या केल्यार ते मर्त्य लोकां पशी हीन जावन आशिल्लें नरक लोकांत आमी वचूंक आशिल्लें बय बे. तशें हांव न्हू आमी आत्महत्या करता म्हूण दिसनी कळ्ळें. आतां तूं आमकां प्रिती जावका आमकां संतोश जावका म्हणून संतोश करचे खातीर सगळे लोक नाश करता म्हूण सांगून हें तपस्या करून भायर सरला न्हू तूं. सगळे प्रपंच विनाश जाल्यार आमकां संतोश जातवे ना न्हय. आनी पाप हे कळ्ळें. तूं पाप केल्ली म्हूण जाल्यार आतां आमी कंचकी सगळे उर्ध्व लोकांक सूख भोगता पळय तुगेलो वोट आमी नरकांत पडका जाता. तशें हांव तूं हें तपस्या राबय तुगेलो कोप निवारण करून घे. क्षत्रियांक जेवो खंयचेय प्राणीक नाश करूं नाका. क्षत्रियाले नेमन काणू सप्त लोक नाश करता म्हूण म्हळ्यार तुगेलें तें मन कंट्रोल करून घे. तपशक्ती पळय आतां तूं इतली तपस केलें इतली शक्ती तुका येयली एक क्षणा कोपान सगळे लोक नाश केल्यार तुगेली तपशक्ती वची सोडी तूं पाप भुयश्ट जाता नरकांत कितली कल्प ते लोळचे पुरतू. ताजे खातीर यो कोपू राबय म्हूण म्हणटना समाधानार त्या पुराय केला तो अवुर्व तो बुद्धंत गर्भासनाची वेदांक पारंगत धर्मज्ञ म्हूण म्हणला न्हय. आतां तितली पुराय आयकतना समाधानार आयकला समाधान येयली ताका सांगता पितृदेवते तुमी सांगिल्लें पुराय म्हाका मना गेल्ला. तुमगेलें घोर हत्या केलेलें न्हू तांणी तें कोप येयलें म्हाका सगळे प्रपंच नाश करता म्हणून प्रतिज्ञा घेतिला हांवें. ताजे खातीरची हें तपस्या केलेलें पळय हांव प्रतिज्ञा केला म्हळ्यार वय एक तपस्वीन कसले प्रतिज्ञा केल्यार सत्य करून दाखोवका. एक ब्राह्मणाल प्रतिज्ञा म्हळ्यार सत्य प्रतिज्ञा जावका. आत्मेल प्रतिज्ञा व्यर्थ जावच्या न्हय. प्रतिज्ञा निष्प्रयोजक जाल्यार सैसूच्या जातवे म्हाका. इतक म्हळ्यार हांवें केल्ली प्रतिज्ञा ती आज हांव त्या प्रतिज्ञे प्रकार चलना नतल्यार कळ्ळें. म्हगेल कोपूय पुर्ती जावन शमन जायच ना कितकी आनी आमकां ब्राह्मणाक त्या प्रतिज्ञा केल्लेली प्रतिज्ञा सत्य करना नतल्यार दोश जाता म्हणटना कसं करका. यो हि कारणतः क्रोधम संजातं क्षंतुमर्हसि न अलं स मनुजः सम्यक त्रिवर्गम परिरक्षितुम. कोण न्याय जावन आशिल्ल्या कारणान कोणाक कोप उत्पन्न जाता पळय ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ गडी कोप येवचेस अगती नातिले म्हणटा पळय सन्न विशय कोपचे तसल जनाल कोप कोणेय केअर करनाची खंयची कितली 100 तेकल्यांक न्याय जावन आशिल्ल्या कारणाक कोप येवचे बरलेले वेळा ताका कोप निग्रह करूं गोतस. ब्राह्मण पुरे जितेंद्रियाची कोप निग्रह करूं गोत आशिल्ली जनाची तांतूय अवरव कांय गोतना नातिल सान शिशू आसतना ताका कितली शक्ती आशिल्ली म्हूण पळयला वय बे म्हणटना ताका कसले गोत नाशिल्लें न्ही पुरे गोतच ताका जाल्यार न्याय जावन येयल्या कारणाचो कोप यो म्हणटा तो कोण ते कोप भितरी निप्पोन दवरतकी की ते कोपाक सांगिल्ली प्रतिज्ञाबद्ध करना की
तो मुखार धर्मरक्षणेक असमर्थ जाता म्हणून गोतना मागीर तुमकां अशिष्टानां नियंता ही शिष्टानां परिरक्षिता स्थाने रोषः प्रयुक्तः स्यान नृपैः सर्वजिगीषुभिः म्हूण सांगून आसा पळय अपराधील विशयांतू कोप बग्गू का म्हूण सांगून आसा न्हय अपराधील विशयांतू कोप कोप करनाशी तांकां शिक्षा करनाशी बसला रे ते अधर्माक इंबू दिल्या बरें जावन नुतची पळोवन नुत बशिल्ले न्ही अधर्मी जाताची तशी रायाल विशयांतूय पळय सगळेची जगतीय रक्षण करता जाल्यार रायान हांव कोणालेय वयर कप्पून म्हणून बसल्यार राजक जायना ते राज्य दुश्ट रायाल कोप कशें सुका म्हळ्यार दुश्टांक शिक्षा दिवच्याक शिश्टांक रक्षण करच्याक ताकाय कोप येवका म्हूण सांगून आसा तशी धर्म कसलो म्हळ्यार वायट विशयांत पळय कोप येवका ते यो विशय वायट म्हणून सांगचे तसलो ताका सुका तो धर्म आनी तो सांगता तुम्ही पुरे मिगेल पित्र एक उत्तर उडगाच करे या क्षत्रियान तुम्ही संकल्प केलेलो म्हणून तुम्ही मेगला सांगू पुरोची जाल्यार तांणी केलेलो दुराचार कसो न्ही ते स्मर कितले जनाक आम्हाला गर्भ आसतना कितली स्त्रियांक मारला तांणी कितले आमगेल मालगड्यांक मारला आमगेल कुटुंब नाश केला चेडूवांक मारला गर्भिणी स्त्रियांकय पट्टा पेस्कात घालून त्या गर्भांतूल शिशू समीत ते स्त्री समीत मारला मेगेल अम्मान कसं की म्हाका जंगे दवरलेले देखून हांव मंचिलो कळ्ळें बे जाल्यार ते स्मरण केलं रे कोप चड जाता शिवाय उपशमन करी म्हूण तुमी सांगल्या जाता बे ना न्हय ते क्षत्रिय अधम लोक तांणी बायल मनशां चेडूं कसले विवेचन करनी मातृवर्गाचे पितृवर्गाचे बंधुवर्गाचे चेडूं सकट जना मारतना तांणी ते रडलेले तांगेले ते एक अतिदारूण जावन वचूचे दुख्ख ते पुराय गर्भान दुखून आयकला वय बे मागीर म्हाका जोर कोप येयलो केदां ना म्हणल्यार ब्राह्मण स्त्री कोण कोण गर्भिणी आसाची तांगेले गर्भूची नाश करतर आशिल्ली तांणी तेन्ना कोप येना हांवें तशी पळय केन्नाय दुश्टाले दौश्ट्य वायटपण नियंत्रण करच्या कोप येवू का कळवा तेदन मांद्र शिश्टाल पालन जाता देवू जाल्यार तशीची दुष्ट शिक्षण करतना नातील कोप तो हाडयना मागीर देवाकाय कोप सवे ना न्हय शिश्ट पालन करका म्हणजे जाल्यार शिश्टाल रक्षण करका म्हणजे दुश्टा नाश करका जाता कोप येवका तशी अनेक कारण आसा कसं न्ही म्हळ्यार मेगेले अम्माय गर्भिणी कितली की मेगेल अम्माल तसली स्त्री त्या क्षत्रियाल भयान सर्व लोक नाश करता म्हूण हांव म्हणटरच पळय त्या म्हूण सांगता तांणी पुरे लोक चमकल्याचे मू कोणेय आश्रय दिन न्हू तांकां भृगुवंशाची स्त्री म्हूण कळ्ळी कुळ्ळे ना 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 आमगे ती रावचे नाका आमगे लोकां येवचे नाका म्हूण धांवडायले चड कोणेय रक्षण करनी तेच्यावन तांणी मोरका जाल्ले गर्भिणी स्त्री बांदची साध्यता ना तशी जाल्ले कळ्ळे गर्भिणीतील स्त्रियांक ಸ್ವಲ್ಪ जन ताण तांणी सोडला जाल्यार गर्भिण्या पुरे जनाक वच्चान मारला तांणी इतक म्हळ्यार भृगुवंशा एक भ्रूण ओरून नज्ज म्हूण ते क्षत्रियांक गेले प्रतिज्ञा तसल वेळाक मेगेल अम्मान एक पुणी कुडी ओरका वंशाची मिळकतीर म्हाका निप्पोन दवरलेले योगशक्तीन म्हाका तिगेल जंगे भितर निप्पोन दवरला तेच्यावन मेगेल अम्माय बरली हांवय बरले पळय तेच्यावन प्रतिषेधा ही पापस्य यदा लोकेषु विद्यते तदा सर्वेषु लोकेषु पापकृत न उपपद्यते पापकार्याक प्रतिषेध कोरुतै पापकार्याक शिक्षा दिवूतै पापकार्य केल्या कठीण शिक्षा जाता खंडित कोणेय पापकार्य केल्यार तांणी मस्त दुःख बगू का खंडित म्हूण केद्दोळतय कळत की तेद्दोळतय पापकार्य करचें उणी जाता तेच्यावन पापकार्याक शिक्षा दिनी म्हूण जाल्यार हे ब्राह्मणांक आमी कसले करीत तांकां क्षमेची होड गूण ಅವರು ಅನ್ಸಮಿ तेदोड तपस्या करनी ब्राह्मण क्षत्रियांक कसले करनी म्हूण कळ्ळें क्षत्रिया मान्नय भरलेले जनय पाप कार्य चड करताची कांय जायना म्हूण लेखून तेच्यावन खंयचे एक पापकर्मीन यता तूं प्रतिषेधारम पापो न लभते क्वचित खंयचे एक पापकर्मी पाप करतरच कांय जायना कसं केल्यार कांय जायना म्हूण लेखलुवे मागीर सर्व लोकांतूय पाप काम चड जाता तशी त्या वेळार क्षत्रियान असल काम करतना आमगेले भृगुवंशांक नाश करूं पळयतना कोणेय एकल्यान निषेध केलेले जाल्यार तशी तुमी करूं नज म्हूण निषेध केलेले जाल्यार इतले दारूण जावन आशिल्ले एक कसं म्हणजे हत्या कार्य खंडित जायना आशिल्लें तेच्यावन शक्तिवंत जालोलो पापकर्मीक प्रतिषेध करूंक समर्थ जावन आसुनी दोळ्यादरा पापकर्म जाता न्हूत बैसता म्हूण जाल्यार तो पळय देव समीत न्हू तो बैसना मागीर
धरतीर पाप चढ जतन देव जला अवतार घेऊन येऊन त्या पाप नाश करता शिलवई नव्हे अधर्म नाश करता शिलवई नव्हे आम्ही काही देव नाही जला रे आमच्यान जल्ल तिथल्या त्या पाप कर्म नाश जायना नशी पोळो का शिवाय पक्कनी पोळून नुत बसलीच म्हणजे तागेल पापा अर्ध पापाक मेळटा तशें जावन पळय खंयचे जिवाक प्राणी म्हळ्यार प्राण आशिल्लो खंयची प्राणीकय ताजे प्राण म्हळ्यार भारी प्रिती वय कोणाकय तूं मर म्हूण म्हळ्यार मरू जत्वे ना बा मंचुका खंय तरी म्हूण म्हळ्यार आस्पत्रे मंचारी त्या मट्टा लोळ न्हू 1000 मिशनां भितर आशिल्ली डॉक्टर म्हाका कशी पूण एक वांजय म्हूण म्हणटा शिवाय हें बोगू जायना ह्या मिशना मध्ये अशें कशें म्हाका एक किल्लर खंयचे म्हळ्यार पेन किल्लर न्हय मोरचे तसल कसलं एक इंजेक्शन दी डॉक्टरा म्हणून सांगून कोणीय म्हणटावे ना न्हय डॉक्टरा अवंत न्हय म्हणून म्हणटाची त्या म्हळ्यार प्राण म्हळ्यार तितले प्रीतीके पुरायजनाक तितले गोत्तशील न्हय मे ते क्षत्रिय तांणी आमगेले भृगुवंशाचे जन आश्रमां दुखून भायर तांडून कुडकू करून घालताली चेडू म्हूण पळय न्ही बायल मनशां म्हूण पळय न्ही गर्भीण म्हूण पळय न्ही मांतार म्हूण पळय न्ही कातरून घालतना विंगड खंयचे राय जवो खंयचे वेदगोत्त आशिल्ले बरलेले ब्राह्मण कोणेय रक्षणे आयलेच ना नव्हे तशें जावन म्हाका सर्व लोकां वैरी कोप आजी हांव सर्व लोक नाश कोरका म्हूण लेखील मणकेची जावका म्हूण दिसतरस म्हाका निर्दोशींक मारतना कोण सकड नुत बसल्याची हे सगळे लोक नुत बैसून पळय न्ही म्हणून तांकां वांचे अधिकारू ना म्हणटना तो सांगता तुम्ही मेलपित्र देवाची दय करून म्हाका क्षम करे तुम्ही सांगेल वरी म्हाज्यान खंडीत चोलू जायना कळ्ळें हांव म्हगेल कर्तव्य पालन करना अशें उपेक्ष केल्लें म्हूण म्हणलेलें म्हगेल मना आसता आवय पापिश्ट गेल्लें म्हूण म्हणलेलें म्हगेल मना आसता तशें जावन ना हांवें आनीक कसो म्हूण म्हळ्यार इतली कोपा अग्नी सगळी जगत्याक लासूं समर्थ जाली लग्नी आतां ती हांव भायर घाल न्ही म्हूण जाल्यार हांव ताका लासून वता वय म्हगेलेची हांव म्हाका लासून घेतल्या वरी जाता कसो करचें म्हूण म्हाका कळना म्हणटना पितृदेवता सांगता की पळय तुगेले कोपाचे अग्नी लोक भक्षण कर तितली शक्तीच म्हूण म्हणटा न्हू तूं आतां तूं लोक भक्षण कोरका म्हळ्यार तुगेले प्रतिज्ञा न्हय सर्व लोक खंयच्यार आसूचे उदकांत न्हय तशें जावन तूं तुगेले कोपाग्नी उदका भितर विसर्जन करी लोकय व्हरता कळ्ळें आनी तुवूय पापिश्ट जायना तुगेले एक प्रतिज्ञा पळय लोक नाश करता म्हळ्यार सर्व लोक उदकांत वचूचे म्हणून उदका सोड तेन्ना ती प्रतिज्ञा तूं पालन केलेलें वरी जाता इतक म्हणटात न्हय आपोमया सर्वरसा सर्वम आपोमयम जगत आप म्हळ्यार उदक सर्वरसा आपोमया सर्व रस म्हळ्यार रुची म्हणटा पळय त्या पुरे आपोमय उदक आतां पळय जिब्बेरी खंयचेय एक तिखशें मिडशें गोडशें कसलें पळय तांगें लिस्ट जिब्बेर सुरय उदक येता इतक म्हूण म्हळ्यार उदक येयल्यार मात जीर्ण जाता वय खाल्लेलें आशिल्लें तशें जेवो जगती सगळेची उदकांतू वचूचें उदका निमतीच परिवर्तन जावन भुंय गेलेलें तशें पळय गोत्तच न्हू तुका तशें जावन तुगेलें कोपा अग्नेस पळय तूं उदकांत विसर्जन करी तेदना ताजी कसलें अर्थ जाता तें तूं पृथ्वी ते लोक पुरे समस्त लासून घाल्ले म्हणून जाता म्हणटात न्हू आद्भ्यः पृथिवी म्हळ्यार आप उदका निमतीची पृथ्वी जाल्लेलें म्हणून वेदांतूय सांगला तशें जावन हे औरवा पळय तूं लोक इच्छ करका म्हणून विनाश आसले एक विनाश करका म्हळ्यार इच्छ आसल्या रे लोक विनाश करका म्हळ्यार इच्छ आसल्या रे एक विशय कसले म्हणून म्हळ्यार तूं हें महासमुद्रांत तूं सर्व लोकांक आदार जावन आशिल्लें महासमुद्रांत कोपाग्नी विसर्जन करी विंगड कसले तेदन पाप ना म्हूण म्हणटना पितर सांगता कोण सांगता रस वशिश्ट पराशरा ही काणी सांगता रस म्हळ्यार तोवय कोपान आतां राक्षस याग करता म्हूण बाय सरला न्हय समनय त्या पुरे म्हूण सर्पात बरा याग जनमेजयान करता नास्तिकांनी म्हूण रबयले कसले सृश्टी परमात्मान करची ब्रह्मान करची म्हूण आमी म्हणून पुरोची जाल्यार देवान लेखनांतल्या ब्रह्माच्यान कसले करूं जायना देवान केल्ले कसलेचे नाश करच्याक आमी न्ही हांगा लोकांत उरले तशी पापा जाता ते तशी आतां ओरवा इतली पुरे सांगली न्हय तो कसो करता काय वय दिसता उतरय वय जाल्लें कोणाकय वायटय जाय न्ही म्हणलें तागेले सगळेची ती कोपाग्नी समुद्रांत उत्सर्जन करता तो कडेरी त्या कोपाग्नी कशी भायर येता रस म्हूण म्हळ्यार तागेले तोंडात एक अग्नी भायर घालेलेची
पळितना एक ओढ अश्वाची तोंड उज्यान तू एक अश्व दिसतं रस तोंडा दुखून आणि की उज्याचे ज्वाला वंगतो रस आणि सगळे समुद्रा उदाक नानातल्या समुद्रांत उदा चढ जायना हांवें आजी काही औरवाल कोप काही तो बडा वागणी म्हणटाची घोड्या रुपार आसून बडा म्हळ्यार घोडो घोड्या रुपार आसून तोंडान उज्या ज्वाल वंगतरस समुद्रान उदाक आट्टयतरस कळव्या नानातला रे आत म्हणटा पळय आमी कितलेच वारे वो समुद्र उदा चमकले न्हंय तू वार येवन अंग नाश करता न्हंय वय जाल्यार समुद्र हुकून वार येवन सगळे देश बुड्डून वचे तितले उदा ना वताय सगळे देशांत वळचे पुराय न्हंयचे उदक सुತ್ತमुत्त सुटचे समुद्राक वचचे म्हणटना समुद्रांत कितली उदा वैरे कशें ह्या व्हडा वागणी निमती समुद्र हुकून येना म्हूण सांगून म्हणटाची तशी वेदविद जन म्हळ्यार सर्व धर्मशास्त्र गोत आसले ना ह्यो विशय गोत आसा तशें पराशरा तू ज्ञानीन तू श्रेष्ठ ज्ञानी तू तुका इहलोक परलोकाचे सर्व विषय गोत आसा पुराय लोक विनाश केले कसं अनर्थ जत्ता म्हूण म्हळ्यार विशय तुका गोत आसता न्हय तशें कोणाल की एक चुकी वय तू सगळेची लोक विनाश करच्याक प्रयत्न करचे नाका ही काणी सांगतना कळ्ळें न्हू तुका औरवान तागेले पित्रान सांगिल्लें ऐकलें तूं आतां हांवें तुका आज्जो सांगिल्लें आयक म्हूण म्हणलें रितीर वशिश्ट सांगता आसा त्या औरवाले उपाख्यान पराशरा सांगतना ताका पराशराक ಸ್ವಲ್ಪ समाधान जाल्लें प्रपंच नाश कोरका म्हूण लेखिल्लें निर्धार बदलायसिल ताणें जाल्यार मिगेल अन्नाक भक्षण केलें कोणें राक्षसाल वंश निर्मूल करता म्हूण म्हळ्यार निश्चयाक आयलो खंय तो ते संकल्प सोडी ताणें सर्व प्रपंच नाश करता म्हळ्यार संकल्प सोडले जाल्यार राक्षसांक नाश करता म्हूण खंडित म्हूण सांगून तो कसो करता ताका सर्व वेदांग गोत न्हय तो राक्षस याग प्रारंभ करता कळ्ळें राक्षस पुरे आ बालवृद्ध पर्यंत राक्षसालांतूय चेडूं मांतारे तरणाकुंटे बैलमंच सकडी महर्षीन मंत्रोच्चारण करता आकर्षित जावन तांणी कशी पानते येवन उज्जांत बडा पडता पळय तशी तांणी येवन यज्ञकुंडा पडटली खंय वशिश्टाक हे यज्ञांत तांकां आसक्ती ना पाप तांणी क्रोध पुराय सोडलेलें न्हय जाल्यार तांणी सांगताच खंय कसं न्हय तागेले एका प्रतिज्ञावर बयले लोक नाश जावचे ओर राक्षस मात्र नाश जाता न्हय वचो म्हूण सांगून तांणी सोडला ते यज्ञांत दाक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनीय तिनी अग्नीचे मध्येंत पराशर बसला तो चारय अग्नीशी प्रकाश दितरस खंय तितलो जगजग येता पराशर कळ्ळें तो यज्ञभूमी सगळे यज्ञभूमींत पराशरा लांगा दुखून दिव्य तेजस्सु यतोरस यज्ञेश्वराक त्या राक्षसान येवन पडतना तांणी जोळणू चुनूकवे आनी जाण तुप्पाने आज्य दितोरसची कळ्ळें अगस्त्यादी महर्षी समित्य पळोवचे आयल्याच की पराशरा पळयता खंय दोनी सुरीश दिसतरस यो म्हूण कडेन अत्रे महर्षीक पाप तांकांय राक्षस जेवो एक सृश्टी ती देवाली हें अव्याहत जावन मारण हो म्हणजे तरच न्हय कशी पूण याग राबोया म्हूण अत्रे महर्षी आयल्यान थंय कळ्ळें अत्रे महर्षीक साध्य जावचें काम कसलें ना अत्रीन बाई सरले कुडले पुलस्त्यो पुलह क्रतूय सप्तर्षी म्हणटा पळय पुरे राक्षसांक रक्षण कोरका देवाल सृश्टी ती मळकतीर पराशराल यज्ञ म्हणटा आयलेच की पळयतरसच की तांगेले दोळे द्राकाची पळयताची कितली की राक्षस किवन तसच कितली की राक्षस पडतरसची राक्षस पळयताची भंय जाता तांकां पाप आनी भंय एकल्याल म्हापशे एक राक्षस बड पडताचे हांगा पुलस्त्यो ताकाय बेजार जाता हे पळय पळयतना तो सांगता की चिरडा पराशरा तूं हे करचें राक्षस याग राबोवचें जायना हांवें तुगेले अन्नाले मरणाक कारण जाल्लो म्हूण म्हळेलें हांगा तुला कितली की राक्षसां गोतू ना पाप तुमगेलें अन्नाल मरण राक्षसाल निमती जालें म्हूण कितली की राक्षसां गोत ना तुका एक राक्षसान तुगेलें अन्न मारलें म्हळ्यार कुळ्ळें तूं सर्व राक्षसांक निर्दोशी न्हय पाप तांकां कसलें तूं प्राणपहार करता यज्ञांत घालता म्हूण म्हणटना तूं पळय आनी पुलस सांगता की ह्या राक्षस संतान प्रेमी गेले निमती न्हू जालेलें तूं अशी करची सम न्हय न्हय म्हूण म्हणटरस चेडा तूं करचें पळय एक ब्राह्मणान शिवदाक्रिय आनी कुरुकनच क्षम एव परो धर्मः तमाचर पराशर धर्मिष्ठं वरिष्ठः सन् कुरुषे त्वं पराशरा ब्राह्मणान केन्नाय तपस्वाध्याय निरत जावका म्हणस शांतीर सुका म्हणस ब्राह्मणाल परमधर्म कसलें म्हळ्यार शांत जावन आसचें
तशें जावन केन्नाय शांत जावनच अभ्यास करी जंय तुवें हे पराशरा हे वासिष्ठ कुलांत न्हू तो वासिष्ठा म्हूण आपयता म्हळ्यार हे महामहिम वशिश्ठाल कुलोत्पन्न जावन आशिल्लो सर्व वेदांग अध्ययन केला तुवें धर्म सूक्ष्म म्हळ्यार कसं जालें पुरे गोतस तुका म्हणटा इतली दुश्ट तुच्छ निंदे जावन आशिल्लें काम कसलें करता तूं आतां तू ही शक्ती राक्षसान मारलेलंच पुरो जाल्यार ताका सद्गती मेळ्ळा आतां तूं हें पापकार्य करता तुका लन्ना खंयता वचून ताका सद्गत मेळेल कडेन तूं ताण पती तेजे वचवें नरका पडचें तूं हें पळय करूं नाका म्हणटा आनी हे शक्ती मरशील पुता शाक्ता म्हणटा तो तुगेलें अन्नाक मरण कशी जालें ताका कारण कसं जालें पळय ताणें कसं की शाप दिले ताजेन ताका मृत्यू जालें बाय म्हळ्यार आमी केलेले कसो चूक आस ताजे निमतीची आमगेलो नाश जाता म्हूण म्हणलेलें म्हणटाचे राक्षस कोटीन तूं निचाम जाल्यार शक्तील तसलें महात्माक तपस्वींक कवची शक्ती कोणाकय ना जाल्यार शक्तीनाची राया शाप दिलेले रायाक गिळचे तसल एक त्या शापा फल जावन त्या कलमा शापाद रायाक मेळ्ळे जेन्ना गिळून घालचे सामर्थ्य कयिल्लें तेच्यान तो बली जाल्लो कळ्ळें एका विश्वामित्रान निमती जाल्लेलें म्हण तूं लेखल्यार निमित्त विश्वामित्र जाल्लो कळ्ळें आजी शक्ती कलमा शापादूय तांणी स्वर्गांत सुकारसाची शक्तिमान न्हय शक्तीले 100 भावंड तुगेले अन्नाले 199 भावंड आशिल्ले मग तांणी देवते लोट आनंद रसाची तुगेले आज जो विशिश्ट ताका हे पुरे विशय गोतना म्हणना तशें जावन हें दोशरहित जावन आशिल्लें राक्षसाल निर्मुलन तूं राबयतवें तुवें आतां हें निर्मुलनाक एक निमित्ताची इत्या म्हळ्यार राक्षस संतान वाडला म्हळ्यार कंडा बटे तशें जावन एक रितीरी राक्षसाल संतानान तूं एक कसं बॅलन्स आयल्या वरी जालें हे मागीर विधी नियमाची कळ्ळें राक्षसाल विनाश कितले जावप आशिल्ले तितले आत्ताक जाल्ले आनी चड जावचें ना तशें जावन तुगेले याग पूर्ण करतुवें पराशरा विधी नियमा प्रकारे हांव हांगा तुका याग राबोवका म्हूण सांगूंक येयला तशें जावन तूं राबोवची सम्मत म्हूण म्हणटना ताकाय बई दिसलें तो कसो करता वशिश्ठाला आदेश पुलस्त्याल उत्तर पुरे काण घालून म्हूण लेखता आनी यज्ञाचे समारोप करतो तो राक्षसाक आहुत दिवका म्हूण सांगून प्रतिश्ठापन केलें यज्ञेश्वराक अग्नीक हिमवत पर्वताचे उत्तर भागाचे एक कोणीय जनसंचार नाम आशिल्लें म्हणलेलें रानांत विसर्जन केलें कय आजीकय त्या पराशराले अग्नीक ते तई काडगीच्च जावन पर्वकालांत राक्षसांक मागीर चड वाडिल्ले रूख आया ते खंय वाडला पळय मनशा एकडे तेकडे वचचो जाग ना अशी रान वाडचें म्हणस त्या वेळाक पराशरान सोडलेलें अग्नी निमतीची त्या काडगीच्यो जावन एक पंथाक समतोलना हाडटा म्हूण सांगून म्हणटाची आनीचे काणे आमी पायचे दिसाक पळोवया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।